हाय, इथं मी म्हशीचं तूप घेतलं आहे. आज आपण काय बनवायचं ते बघूया. इथं थोडेसे इलायची घेतल्यात, 2-3 इलायची घेतल्यात, ते मस्त ठेचून घेणार आहे. काजू मी हे आपल्या कोकणमधून मागवले होते, ते सोलून घेते. मी ते 1 किलो गाजराचा हलवा बनवते. कसं बनवायचं ते बघूया. मी ते तूप सोडून घेते. कढईमध्ये मोठी कढई घेतली, त्याच्यामध्ये आपण मस्त आपलं घरगुती बनवलेलं तूप टाकते. तूप टाकायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही. जेवढं चांगलं आपण तूप टाकेल ना तेवढं टेस्टी पण लागणार आहे ते. हे बघा, हे मी आईच्या इथे गेली होती तेव्हा गाजराचा हलवा केला होता. इथे मी 1 किलो गाजर मस्त किसून घेतले. असं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 10 मिनटं गाळून ठेवले होते, कारण त्याच्यावर माती वगैरे असते ते गळून जाण्यासाठी. मग त्याला सोलून बारीक बारीक आपण असं किसून घेतलेलं आहे. इथे एका साईडला माझ्या चपात्या चालल्यात. इथे मी खवा आणला होता. 1 किलो गाजराचा हलव्यासाठी 1/2 किलो खवा आणला आहे मी. एकदम फ्रेश खवा भेटला मला. गॅस चालू करून घेते. हे आपले काजू तळून घेते मी तुपामध्ये. मस्त असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. आपलं घरगुती तूप असल्यामुळे मस्त वास पण सुटला होता. हा म्हशीचा तूप आहे, जे आपण घरी बनवलेलं. मस्त लालसर असं मी आता काजू तळून घेते. चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. हे बघा, मी तिथं काढून घेते. नॉर्मल असं लाल लाल झालं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं आपण जे हवे ते ड्रायफ्रूट टाकू शकतो. मी फक्त काजू टाकलेत. आता मी ते गाजराचं कीस टाकून घेते. आपल्याला त्याला मस्त असं लालसर होईपर्यंत, पूर्ण तो कच्चा जो पण आहे ना तो जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुपामध्ये, फक्त तुपामध्ये. ऑइल वगैरे नाही टाकायचं आहे. एक किलो गाजर होता म्हणून मोठी कढई घेतली, कारण छोटी कढई घेतली की खाली पडणार ते. ह्याच्यामध्ये कसं मोकळं मस्त होईल असं म्हणून. हे बघा, आता मी पूर्ण एकजीव करून घेते. पूर्ण मिक्स होईल असं आपण फिरवून घेऊया आधी. मी खवा असं आपल्या अंदाजाप्रमाणे आणला आहे, काय मला एवढं परफेक्ट माहीत नाही आहे. 1 किलोला मी 1/2 किलो खवा वापरला आहे. खवा टाकल्यावर अजून टेस्ट छान लागते. असं तर आपण बिना खव्याचं पण करू शकतो. खवा टाकून जरा अजून टेस्ट लागते. गॅस फुल ठेवला आहे मी, चांगलं तळून होईपर्यंत. हे बघा, थोडेसे काजू घेतलेत, 1/2 किलो खवा आणि 2-4 इलायची घेतल्यात. ते आपल्याला ठेचून टाकायच्या नंतर. हे बघा, ह्याच्यातलं सगळं पाणी आता गेलेलं आहे, म्हणजे चांगलं शिजत आलेलं आहे. हे बघा, इथं शिजलं आहे मस्त. आता आपण टाकलं तेव्हा केवढं जास्त दिसत होतं, आता ते शिजून आहे ना कमी झालं आहे बघा. आता मी ह्याच्यामध्ये खवा सोडून घेते. खवा मस्त आपण मिक्स करून घेऊया, कारण ते खवा खूप सॉफ्ट होतं, म्हणजे ताजं होतं म्हणून ते असं आहे ना फुटत नव्हतं. म्हणून म्हटलं कढईमध्ये टाकून आपण व्यवस्थित त्याला हे करून घेऊया, फिरवून घेऊया. मग तो सॉफ्ट होईल आत नाही जाऊन अजून.
हे बघा पूर्ण खवा मी आहे ना असं हे करून घेते आहे, मॅश करून त्याच्यामध्ये. गाजरचा हलवा करायला म्हटल्यावर खूप मेहनत लागते, म्हणजे हात खूप दुखतात त्याला नुसतं फिरून फिरून. ते माझ्या बहिणीला खवा कसं लागतं ते खाऊन बघायचं होतं, म्हणून तिला थोडंसं काढून दिलं मी त्याच्यातनं. हे बघा केवढं सारं दिसत होतं. आपण एक म्हणजे गाजराचं किस आपण कलेमध्ये टाकलं तेव्हा. आता बघा केवढं बारीक झालं आहे. मी इथं इलायची टाकलेली वाटून, म्हणजे थोडं थोडं ठेचून. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकते. साखर आपल्याला जेवढं हवं आहे गोड तेवढं टाकू शकता. मी अंदाजे टाकले थोडंसं, कारण जास्त स्वीट नाही केलं आहे. हे बघा साखर टाकून पण मिक्स करून घेते आता. थोडंसं दूध पण टाकू शकतो आपण ह्याच्यात. हे बघा साखर पूर्ण वितळली आता. आता दूध सोडून घेते मी ह्याच्यात. साखर वितळली बघा, पाणी सोडलं आहे पूर्ण. दूध पण म्हशीचंच टाकलं आहे मी, म्हणजे आपल्या घरी येतं ते दूध. थोडंसं टाकलं आहे कारण आपण खवा वगैरे चांगला जास्त टाकलेला आहे. हे बघा ड्रायफ्रूट पण टाकले. आपला गाजराचा हलवा तयार आहे बघा. आता रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण पाणी आटवलं होतं मी. चला थँक्यू, बाय बाय.